पुलवामा हल्ल्याचा व्हिडिओ आला समोर। स्फोटापूर्वी सीआरपीएफ जवानानं बनवला होता व्हिडिओ। स्फोटापूर्वी पत्नीला पाठवला होता व्हिडिओ। व्हिडिओ बनवणारा जवान झाला शहीद। पुलवामा हल्ल्यापूर्वीचा हा व्हिडिओ। हा व्हिडिओ पाहून तुम्हाला अश्रू आवरणार नाहीत। जवान घरी पोहोचला नाही, पण पत्नीपर्यंत पोहोचला व्हिडिओ। पुलवामा हल्ल्यापूर्वीचा एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ TV9 वर। काळीत चिरणारा हा व्हिडिओ पहा। पुलवामा मधील दहशतवादी हल्ल्यात शहीद होण्यापूर्वी एका सीआरपीएफच्या जवानानं आपल्या पत्नीला पाठवला होता। हा व्हिडिओ चित्रित करणारे जवान सुखजिंदर पंजाबच्या तरनतारनचे रहिवासी होते। या व्हिडिओत त्यांनी बसमधील दृश्ये कैद केली आहेत। बाहेर बर्फ पडलेला आहे। संपूर्ण डोंगराळ भाग। थोडं पुढे गेलं की रस्ता दिसतो। तिथे बर्फ दिसत नाही। यावरून या व्हिडिओतली दृश्य दहशतवादी हल्ल्याच्या पूर्वीची आहेत। हा फोटो शहीद सुखजिंदर सिंग यांचा आहे। हे त्यांचं संपूर्ण परिवार। ही त्यांची पत्नी सरबजीत आणि हा त्यांचा निरागस मुलगा। कुटुंबातल्या वयोवृद्ध व्यक्ती ज्यांच्याकडे आता फक्त राहिल्या आहेत शहीद सुखजिंदरच्या आठवणी आणि त्यांचा फोटो। बसमधून जात असताना सुखजिंदर सिंगनं हा व्हिडिओ चित्रित केला आणि आपल्या पत्नीला पाठवला। मात्र दैव दुर्विलास असा की त्यांच्या पत्नीनं हा व्हिडिओ पाहिलाच नाही। तो पाहण्या अगोदरच बसवर दहशतवादी हल्ला झाला। हा व्हिडिओ पाठवण्यापूर्वी आपण सुट्टीमध्ये घरी येत असल्याचं त्यांनी सरबजीतला फोनवरून सांगितलं होतं। पण त्यावर सरबजीतचा विश्वास बसला नाही, म्हणून सुखजिंदरनं हा व्हिडिओ शूट केला आणि व्हॉट्सअपवर तिला पाठवला। आणि काही मिनिटातच सुखजिंदर असलेल्या बसवर दहशतवादी हल्ला झाला। स्फोटात संपूर्ण बसच्या चिंधड्या उडाल्या। हल्ल्याची बातमी ऐकताच सरबजीत बेशुद्ध पडली। घरच्या लोकांनी तिला शुद्धीवर आणलं। सुखजिंदर सिंग असलेल्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता। बसमधील सर्व जवान शहीद झाले होते। काही मिनिटांपूर्वीच सरबजीत आपल्या पतीशी बोलली होती। मग तिचा या बातमीवर तरी कसा विश्वास बसणार? हल्ल्याच्या बातमीनं संपूर्ण कुटुंबाला शोकसागरात लोटलं। नंतर यथाअवकाश त्यांनी व्हॉट्सअप पाहिलं तेव्हा त्यात सरबजीतसाठी होतं एक सरप्राईज। सुखजिंदर सिंगने हल्ला होण्यापूर्वी बसमधील दृश्य आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केली। यात स्वतः सुखजिंदर सिंग दिसत आहेत। त्यांनी पगडी देखील बांधलेली नाही। ते अतिशय रिलॅक्स दिसतायत। मोबाईलचा कॅमेरा पॅन करून ते त्यांच्या आजूबाजूची दृश्य आणि वस्तू दाखवतायत। ही त्यांची बॅग। ही दृश्य त्याने पत्नीला व्हॉट्सअप केली आणि काही क्षणातच धमाका झाला। शोकसागरातून काहीसा बाहेर पडल्यानंतर सरबजीतनं आपला मोबाईल पाहिला। त्यात सुखजिंदरने पाठवलेला व्हिडिओ पाहून तिला अश्रू अनावर झाले। सुखजिंदरच्या आई वडिलांनाही हा व्हिडिओ पाहून रडू कोसळलं। TV9 वर आम्ही हा व्हिडिओ तुम्हाला यासाठी दाखवत आहोत की एका कुटुंबासाठी त्यांच्या प्राणप्रिय व्यक्तीचं जाणं काय असतं
हे तुम्हाला यातून उमगेल. रक्त गोठवणाऱ्या थंडी बर्फाळ प्रदेशात देशासाठी कर्तव्य बजावल्यानंतर काही काळ सुट्टी घेऊन आपल्या कुटुंबियांबरोबर 4 दिवस घालवू आणि नंतर पुन्हा आपल्या ड्युटीवर येऊ असं स्वप्न सुखजिंदरनं पाहिलं. मात्र नंतर जे काही झालं ते अत्यंत वेदनादायी होतं. जवान आपल्या घरी गेलाच नाही, मात्र त्याच्या घरी पोहोचला तो हा सरप्राईज व्हिडिओ. इरफान कुरेशी, TV9, जम्मू काश्मीर.